नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहा, आज या सेशनमध्ये आपण वर्ब्स म्हणजे क्रियापद याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये आपण माहिती घेणार आहोत. बघा, लेक्चर पूर्ण पहा, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, वर्ब म्हणजे काय, क्रियापद. वर्ब म्हणजे काय, क्रियापद. बघा, मी इथे एक वाक्य दिले, नो ब्लड नो लाईफ. जर तुमच्या अंगात रक्तच नसेल तर तुम्ही जिवंत राहणार का? नाही, तुमचं आयुष्यच नाही. बरोबर. तसंच इंग्रजीमध्ये नो वर्ब नो सेंटेन्स म्हणजे काय, वर्ब नसेल तुमचं वाक्यच बनणार नाही. तुम्ही कुठलीही वाक्यरचना घ्या इंग्रजीची, त्यात तुम्हाला वर्ब हे वापरावंच लागणार आहे. कारण की विदाऊट वर्ब तुमची वाक्यरचना ही कम्प्लीट होतच नाही. भले ती वाक्यरचना तुमची ऍक्टिव्हची असो की पॅसिव्हची असो. लक्षात. आता वर्ब हे शब्दांच्या जातीतली खूप महत्वाची जात आहे. बघा, टेन्स शिकताना तुम्हाला वर्ब्स लागतात, हेल्पिंग वर्ब शिकताना तुम्हाला वर्ब्स लागतात, पॅसिव्हच्या वाक्यरचना बनवताना तुम्हाला वर्ब्स लागतात. म्हणजे विदाऊट वर्ब्स तुम्ही काहीच करू शकत नाही. ओके, त्यासाठी तुम्हाला वर्बची पूर्ण माहिती असली पाहिजे. आता बघा, वर्बचे फॉर्मचा प्रकार नाही. फॉर्म्स किती आहेत? 3 आहेत. फर्स्ट फॉर्म त्याला काय म्हणणार आपण? बघा, एक वर्ब घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. टू गो हे झालं तुमचं फर्स्ट फॉर्म. त्याला आपण काय म्हणणार? प्रेझेंट. त्याच्यानंतर आहे वेंट, हे त्याचं झालं सेकंड फॉर्म. ह्याला काय म्हणणार आपण? पास्ट. गॉन हे झालं वर्बचं थर्ड फॉर्म. ह्याला म्हणणार आपण पास्ट पार्टिसिपल. ओके, हे 3 फॉर्म्स आहेत, हे तुम्हाला पाठ असणे पाहिजे. बघा, गो वेंट गॉन हे जर 3 वर्बचे फॉर्म जर तुम्हाला पाठ असतील, तुम्हाला वाक्यरचना बनवता येईल आणि सहजपणे तुम्हाला ग्रामर समजून जाईल. कारण की कुठं वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचे आणि कुठं वर्बचं सेकंड फॉर्म आणि कुठं वर्बचं थर्ड फॉर्म हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. कारण की ह्याच्यामध्येच मुलांचा बराच गोंधळ होतो. लक्षात. आता हे झाले फॉर्म्स. ह्याच्यानंतर आहे याचे वर्बचे 2 प्रकार पडतात. बघा, वर्बचे काय 2 प्रकार पडतात. बघा कसे. पहिला आहे त्याचा ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. म्हणजेच काय की सकर्मक क्रियापद. काय? सकर्मक क्रियापद काय असतात की ते नेहमी कशासोबत येतात? कर्मासोबत येतात. जसे की बघा, तुम्हाला एक वाक्यरचना येतो, मग लक्षात येईल. बघा, राहुल wrote a लेटर. बघा, जर तुम्ही वर्बला व्हॉट आणि हुम जर प्रश्न विचारला तर तुम्हाला कर्म भेटतं. काय? व्हॉट म्हणजेच काय आणि कोणाला जर प्रश्न विचारला क्रियापदाला तर तुम्हाला काय भेटतं? कर्म मिळतं किंवा कर्म भेटतं. बघा, आता व्हॉट काय लिहिलं? पत्र लिहिलं, आहे की नाही? काय भेटलं तुम्हाला? क्रियापदाला जर प्रश्न विचारला तर तुम्हाला काय भेटतं? डायरेक्टली कर्म भेटतो. लक्षात. म्हणजेच हे जे क्रियापद आहेत, जसे की ट्रान्झिटिव्ह वर्ब्स, म्हणजे जे काही क्रियापद आहेत की त्यांना तुम्हाला कशाची गरज लागते? कर्माची गरज भासते. ओके, कर्माची आवश्यकता असते, मग त्यांना काय म्हणणार आपण? सकर्मक क्रियापद. आता त्याचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे तुमचं इनट्रान्झिटिव्ह. इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय की अकर्मक क्रियापद. काय? अकर्मक. अकर्मक क्रियापद म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय की ह्याच्या उलट इथं काय कर्माची गरज नाही लागत. तुम्ही व्हॉट किंवा हुमने जर त्या क्रियापदाला जर प्रश्न विचारला तुम्हाला कर्मच मिळत नाही.
तर मग ते काय झाले, वर्ब्स तुमचे आकर्मक. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल, ही रन्स, कोणाला पळतं, भेटते का उत्तर? काय पळतं, भेटते का? नाही भेटत, आहे की नाही? ही रन्स. त्याच्यानंतर काय, दे लाव्ह. नंतर काय आहे तुमचं, शी इज कमिंग. काय, शी इज कमिंग. म्हणजे ह्या क्रियापदांना तुम्ही व्हॉट आणि हुमने जर प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर मिळत नाही. म्हणजे लक्षात काय ठेवायचंय की आकर्मक म्हणलं तर काय, इंट्रान्सिटिव्ह, ह्याच्यामध्ये त्या क्रियापदाला कर्माची गरज भासत नाही. गरज कुठं भासते, फक्त ट्रान्सिटिव्ह वर्ब्स मध्ये. ही क्रियापदाचे काय दोन प्रकार आहेत, लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर क्रियापदाचा वापर आयएनजी लावल्यानंतर कुठं होतं बघा. मी तुम्हाला आधी काय केलं होतं की वर्बचे 3 फॉर्म्स तुम्हाला लिहून दिले होते. परत लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. बघा, ज्यावेळेस तुम्ही वर्बला आयएनजी लावता कुठल्या काळामध्ये, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये. बघा, आता इथे सांगायचं तात्पर्य काय की चालू वर्तमान काळामध्ये तुम्ही जेव्हा क्रियापदाच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी लावता, मग ह्या आयएनजी ला बघा लक्षात ठेवा, जरंड म्हणजे पण आयएनजी, पण तो भाग वेगळा. पण इथं तुम्ही फक्त चालू वर्तमान काळामध्ये ज्या वेळेस तुम्ही वर्बला आयएनजी लावता, जसं की बघा, आय एम, ह्या प्रकाराला, ह्या आयएनजीच्या प्रकाराला तुम्ही काय म्हणणार, प्रेझेंट पार्टिसिपल. काय, बघा फरक समजून घ्या. काय, प्रेझेंट पार्टिसिपल. आणि हे जर वाक्य तुमचं भूतकाळात असेल, काय, भूतकाळात, म्हणजेच काय, कंटिन्युअस पास्ट टेन्स, हे की नाही? म्हणजेच काय, आय वॉज गोईंग, ह्याच्यात जर असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार, पास्ट पास्ट पार्टिसिपल म्हणू शकता त्याला. ओके, काय, हे काय झालं तुमचं प्रेझेंट पार्टिसिपल. आणि ज्यावेळेस तुम्ही आयएनजी लावता कशामध्ये, कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये, त्याचं पास्ट पार्टिसिपल होतं. ओके, आता ह्याच्यात हे झालं तुमचं फर्स्ट फॉर्मला आयएनजी लावल्यानंतर. आता वर्बचा थर्ड फॉर्म आणि सेकंड फॉर्म बघा कुठे यूज होतो, हे लक्षात ठेवा. हे की पॉइंट्स आहेत. वर्बचा सेकंड फॉर्म फक्त सिंपल पास्ट टेन्स मध्ये यूज होतो. कुठल्या काळात, फक्त सिंपल पास्ट टेन्स. आणि वर्बचं थर्ड फॉर्म बघा कुठल्या काळामध्ये यूज होतं, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, नंतर आहे परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट फ्युचर टेन्स. आणि ह्याचा V3 हेल्पिंग वर्ब्स मध्ये म्हणलं तर काय, शुड हॅव, मस्ट हॅव, माइट हॅव, वुड हॅव. ओके, आणि लास्ट आहे कुड हॅव. ओके, या ठिकाणी तुमचा काय वर्बचं थर्ड फॉर्म यूज होतो. आणि पॅसिव्हाइज मध्ये सगळीकडेच वर्बचं थर्ड फॉर्म यूज होतो, लक्षात ठेवा. हा लक्षात. पॅसिव्हाइज मध्ये कुठले वाक्यरचना, टेन्सची असो की हेल्पिंग वर्बची असो, सगळीकडे तुम्हाला काय करायचंय, कॉमनली वर्बचं थर्ड फॉर्मच वापरायचंय. बघा, आज आपण वर्ब्स ह्याविषयी सगळी माहिती घेतलेली. ह्याचा काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे लेक्चर जेवढं तुम्हाला सर्क्युलेट करता येईल, म्हणजे शेअर करता येईल तेवढं शेअर करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण वर्बचं जरंड हा प्रकार पाहू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.